सीड क्वालिटी. आपण क्वालिटी म्हणल्यानंतर परिभाषा फार वेगवेगळ्या असू शकतात, व्यक्ती सापेक्ष त्या होऊ शकतात, पण त्या न राहता त्या कुठेतरी एका लेवलनं, एका स्टँडर्डनं मोजल्या जाव्या, मापल्या जाव्या, तरच त्याला काहीतरी एक मोजमाप ठेवता येईल. या अनुषंगाने इंटरनॅशनली इष्ट ऑर्गनायझेशन आहे की ज्यांच्या थ्रू त्यांचे स्टँडर्ड्स ठरलेले आहेत. त्यामुळे सर्व दुनियेमध्ये त्या स्टँडर्डचा फॉलोअप घेऊन ते स्टँडर्ड सीडसाठी मेंटेन आहेत. वेगवेगळ्या पिकानुसार भाजीपाल्यांचा जर आपण प्रामुख्याने जर विचार केला तर त्यांचे वेगवेगळे स्टँडर्ड्स आहेत. जेनेटिकल प्युरिटी आपण जसं म्हणू त्यामध्ये आहे, त्यामध्ये फिजिकल प्युरिटी आहे, पुन्हा जर्मिनेशन पर्सेंटेज काउंट केलं जातं, पुन्हा सीड हेल्थचा विषय आहे त्यामध्ये तो पाहिला जातो. आणि हे करत असताना हे जे क्वालिटीचे जे काही पॅरामीटर्स आहेत, हे मुख्य करून हे 4 पॅरामीटर्स आहेत. तर या 4 पॅरामीटरचा जेव्हा आपण विचार करतो तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पॅरामीटर आहे तो आहे जेनेटिक प्युरिटी. किंबहुना मी असं म्हणेल यामध्ये की जेव्हा एखादं सीड बनतं त्यामध्ये त्याचं जे काही आनुवंशिकता आहे ही आनुवंशिकताच वर्षानुवर्षे ती तशीच जतन होऊन तशीच पुढे आपण लागवड करून एखाद्या बियाण्यापासून उत्पन्न घेतो ते तसंच चालू असतं. आणि आनुवंशिकता आहे ती आनुवंशिकताच त्या पिकाला वेगवेगळ्या वातावरणामध्ये तग धरून ठेवायला आणि जास्तीत जास्त उत्पन्न देण्यासाठी मदत करत असते.